श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। सज्जनो, आज आपण बीजक ग्रंथामधील मनस्वार्थी आपरस विषय लहर फहराय, मन के चलाए तन चले, जाते सर्वस जाय या साखी नंबर 239 चा आपण अर्थ पाहू. कबीर साहेब म्हणतात, मन स्वार्थी आपरस विषय लहर फहराय. सज्जनो, मन म्हणजे काय आपल्याला माहीतच आहे. मन ही अशी वस्तू आहे की जी सूक्ष्म आहे. म्हणजे चालू क्षणांच्या अगोदर, म्हणजे हा जो वर्तमान काळ आहे जीवन जगताना, त्या अगोदर चालू क्षणाच्या अगोदर जे देहध्यासाचे जीव कर्म करतो, ज्ञानाचे नाही, कारण ज्ञानाचे कर्मांनी अध्यासाच्या संस्काराच्या गाठी जळून जात असतात आणि देहध्यासाच्या कर्मांनी संस्कारांच्या गाठी तयार होत असतात. म्हणून चालू क्षणाच्या अगोदर जे देहध्यासाचे कर्म जीव करतो, त्या कर्माच्या सूक्ष्म गाठीचे संस्कार अंतःकरणामध्ये, म्हणजे आतील साधनामध्ये, म्हणजे चित्तचतुष्टयामध्ये किंवा चित्तचतुष्टयाद्वारे. चित्तचतुष्टय कोणते? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. तर जीवाजवळ मनाद्वारे संकल्प विकल्पांच्या लहरी उठत राहतात. बुद्धीद्वारे उठणाऱ्या लहरीचा निश्चय किंवा निर्णय होत असतो. निर्णय झाल्यानंतर चित्ताद्वारे शोध किंवा तपास किंवा जो निर्णय झाला त्या निर्णयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग शोधत असतो. आणि चित्ताद्वारे मार्गशोधन झालं की मग अहंकाराद्वारे झालेल्या निर्णयांचा कर्तव्य सुरू होते किंवा झालेल्या निर्णयाचा स्वीकार करतो. उदाहरणार्थ, जीवाला वणी जायचे की यवतमाळ जायचे हा संकल्प उठतो. जायचं आहे, पण कुठे जावं? वणीकडे जावं की यवतमाळला जावं? मग बुद्धी त्यावर निर्णय घेते की आपण आता वणीलाच जायचं. हा बुद्धीचा निर्णय. मग वणीला जायचं हे ठरल्यानंतर चित्त जे आहे ते चित्त वणीच्या मार्गाचं चिंतन करते किंवा वणीच्या मार्गाचा शोध घेतो. म्हणजे चित्त तयारीला लागते आणि मग कर्तव्य करणे किंवा स्वीकार करणे, म्हणजे जायला सुरुवात करणे, त्या पूर्तीच्या हेतूने मार्गक्रमण करणे, हे काम अहंकार करते. अशा प्रकारे चित्तचतुष्टयाद्वारे, मनबुद्धी चित्त अहंकाराद्वारे हा जीव देहध्यासाचं कर्म करतो. एकंदरीत बाहेरील भाषिक व कल्पित दृश्यांच्या संस्कारित गाठी संचित ठेवते.
त्यालाच संतांनी मन म्हटलं आहे. जळाध्यास विषयध्यास टिकवून ठेवतात ते मन. हे कार्य चित्तचतुष्टयाद्वारे मनामध्ये सुरक्षित राहते. मन वासनारूप इच्छारूप असते आणि जीव ज्ञानरूप असते. जेव्हा जीव मनाधीन असेल तेव्हा वृत्ती विषयाकार राहील आणि जेव्हा मन जीवाचे ज्ञानाधीन असेल तेव्हा वृत्ती ज्ञानाकार राहील. तर असे हे वासनारूप जे मन आहे हे त्रिगुणात्मक असते. म्हणजे कधी राजसी मन, कधी तामसी मन, कधी सात्विकी मन. तर हे त्रिगुणात्मक जे मन आहे ते मन जीव मनाधीन असेल तेव्हा कर्म करण्याच्या तन मन आणि वचनादी साधनाद्वारे 10 दोषयुक्त कर्म करीत असतो. कोण? जीव. पण केव्हा? मनाधीन असेल तर, ज्ञानाधीन असेल तर नाही. मनाधीन जो जीव आहे तो जीव कर्म करण्याचे जे 3 साधन आहेत, तन मन आणि वचन, या साधनांच्या द्वारे त्रिगुणात्मक मन असल्यामुळं 10 दोषयुक्त कर्म नित्य करत असतो. कोणते दोषयुक्त कर्म? तनाद्वारे म्हणजे शरीराच्याद्वारे, कायाद्वारे चोरी, हिंसा, व्यभिचारांचं कर्म करतो. या कर्माची फलनिष्पत्ती होते भौतिक तापांची. मनाद्वारे ईर्ष्या, क्रोध आणि मान, छल, कपटाचे कर्म करत असतो. म्हणजे ईर्ष्या म्हणजे जलन, क्रोध, मान, पान, छल, कपट हे कर्म मनाद्वारे करत असतो. त्याची फलनिष्पत्ती होते दैहिक ताप. आणि वचनाद्वारे गाली म्हणजे शिव्या देणे, निंदा करणे आणि खोटं बोलणे याचं कर्म करतो. त्याची फलनिष्पत्ती होते दैविक ताप. हे भौतिक ताप, दैहिक ताप आणि दैविक ताप नेहमी निर्माण होत असते. शरीराद्वारे चोरींचा, व्यभिचारांचं, मनाद्वारे ईर्ष्या, क्रोध, मानछल, कपटांचं कर्म आणि वचनाद्वारे शिव्या देणे, निंदा करणे, खोटे बोलणे हे कर्म. या वरील प्रकारच्या कर्मांनी जीव, मनवशी जीव आपला स्वार्थ साधत असतो. कारण मनाचे विषयाकार वृत्तीने या 10 दोषमय जे कर्म करतो त्या कर्मांनी मनाला आपला स्वार्थ साधता येतो. मनस्वार्थी, कारण ते स्वार्थी आहे मन. भोगमय कर्म करताना मनाची वृत्ती स्वार्थपराय नसते व हा मनवशी जीव देहध्यासामुळे 10 अवस्थेमध्ये, शरीराच्या 10 अवस्थेमध्ये, जसं गर्भावस्था, जन्मावस्था म्हणजे शैशव अवस्था, शिशु अवस्था, बाल्यावस्था, कुमारावस्था, तरुणावस्था, प्रौढावस्था, वृद्धावस्था, वार्धक्यावस्था आणि मरणावस्था, या पूर्ण 10 अवस्थेमधून पुन्हा गर्भावस्थामध्ये भ्रमण करत असतो. तर या भ्रमणकाळामध्ये
या मनवशी जीवांच्या देहध्यासामुळे 10 अवस्थेमधील ज्या भ्रमणकाळ जो आहे, त्या भ्रमणकाळामध्ये जीव मनवशी असल्यामुळे स्वार्थपूर्तीच्या हेतूने देहसुख, देहविलासामध्ये मौज मजा, विषय रसामध्ये रमण्यासाठी स्त्री, पुत्र, गृह, धनादिकांच्या माध्यमांनी सुखविलासांची अपेक्षा दृढ करून आयुष्यभर ते म्हणजे स्त्री, पुत्र, गृह, धन वगैरे सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी घेऊन खाणीजालाच्या विषय रस चाकीत असतो व त्याचे पूर्तीसाठी म्हणजे स्त्री, पुत्र, गृह, धनादिकांच्या रक्षणांच्या पूर्तीसाठी आपण असमर्थ आहोत अशी कल्पना करून कल्पित पुण्य, स्वर्ग, नरक, लोक, परोक्षकर्ता, देवी देवतादी कांच्या प्राप्तीसाठी वाणीजाळांच्या कल्पित रसाचा आनंद घेत असतो, ज्याला संतांनी कामरस म्हटले आहे. तर यामध्ये मतपंथ, ग्रंथ, सिद्धांतांचा रस म्हणजे खाणीजाळांचा विषय रस आणि वाणीजाळांचा मतपंथ, ग्रंथ, सिद्धांतांचा रस म्हणजे स्वाद चाखण्यासाठी खूप प्रयत्न करत असतो. वाणीजाळांचा विषयरस, खाणीजाळांचा विषयरस आणि वाणीजाळांचा कल्पित रस प्राप्त करण्यासाठी, त्यामध्ये रमण्यासाठी खूप प्रयत्न करत असतो. मान, पान, पूजा, भेट वगैरे सुखसुविधेमध्ये जीव रमतात. मन स्वार्थी, आपरस असे हे स्वार्थी मन विषयांध होऊन ज्याप्रमाणे भौर विलंबे बाग में बहुफुलन की बास, ऐसे जीव विलंबे विषयन में अंतहु चले निरास. भ्रमर म्हणजे जीव, भ्रमिष्ठ जीव. विलंबे म्हणजे भुलतात, आसक्त होतात. बाग म्हणजे बाजार. कशात भुलतात? फुलाच्या सुगंधित रसामध्ये भ्रमर रमतात. त्याचप्रमाणे हा जीव, मनवशी जीव विषय रसामध्ये रमतो, भुलतो. तर असे हे भ्रामक आणि गाफील मन, मनस्वार्थी, आपरस मन आपल्या विषयांच्या पूर्तीसाठी, विकारांच्या पूर्तीसाठी स्वार्थी बनून, स्वार्थांध बनून आपल्या रसामध्ये म्हणजे खाणीजाळांच्या विषय रसामध्ये आणि वाणीजाळांच्या कल्पित रसामध्ये रमून हे भ्रामक आणि गाफील मन विषय लहर फहराय काय करतात म्हणतेस? कबीर साहेब म्हणतात, हे भ्रामक मन काय करतात? स्वार्थी मन काय करतात? तर विषय लहर फहराय म्हणजे खाणीविषयक आणि वाणीविषयक मन त्या विषयामध्ये मोहित व गाफील होऊन देहसुख प्राप्ती हेत आशापेक्षा आणि देवपुण्य प्राप्ती हेत कल्पना मानंदी दृढ करून त्या लहरी म्हणजे गतीचा अत्यंत जोमाने विस्तार करीत असतात. आणि अज्ञानी ज्ञानंद जे लोक आहेत
या अतिवेगवान गतीमध्ये वाहत जात असतात. अशा या भ्रामक कल्पित गतीमध्ये मन विचलित झाले कि मग मन के चलाय तन चले, मन स्वार्थी आपरस विषय लहर फराय. मग हे जे मन आहे ते आपल्या स्वार्थांधपणामुळे मनाचे जे रस आहेत, विषय आहेत, खानिजरांचे विषय रस आणि वाणिजरांचा कल्पित रस, या दोनही रसामध्ये अहोरात्र रमतात आणि त्या विषयांच्या लहरीची फवारणी करतात, म्हणजे विस्तार करतात. ज्या ज्या लहरी उठतात त्या त्या लहरीचा हा मनवशी जीव मनाच्या माध्यमांनी विस्तार करत असतात व अज्ञानी आणि ज्ञानदी लोक अतिवेगवान गतीमध्ये वाहत जात असतात. कबीर साहेब म्हणतात की असं जे कल्पित आणि भाषिक जे गती आहे त्या गतीमध्ये मन विचलित झालं की मग मन के चलाय तन चले. कारण आपल्या शरीरांचं संचालन जीव करतो, पण मनाद्वारे करतो. जीव स्वतःच्या स्वरूपांच्या ज्ञानाद्वारे मनात शरीराचं संचालन करत नाही, कारण हा मनवशी राहतो. जेव्हा हा जीव मनाला वश न होता स्ववश होईल तेव्हा या जीवाजवळ संचालन करण्याचं जे साधन मन आहे ते मन ज्ञानाधीन होईल. पण जोपर्यंत हे जीवाजवळ सामर्थ्य नाही, निजस्वरूपाचं ज्ञान नाही, तोपर्यंत हा जीवच मनाधीन असतो. आणि मग मनाधीन असलेला जो जीव आहे तो जीव मनाच्या स्वार्थभावनेमुळं विषय लहरीच्या किंवा विषयांच्या मनमानंदीमुळं जीव स्वार्थ भावनेने विषय रसामध्ये रमून आपल्या गतीवरून विचलित होतो. कारण मनाचा धर्मच आहे जीवाला विचलित करणे. मग एकदा मन विचलित झालं की मन के चलाय तन चले. मग काय होईल की त्याच गतीने विचलित सूक्ष्म मनासोबत स्थूल शरीराद्वारे अनेक मनमानंदीकृत कर्म, उपासना, योग, ज्ञान मार्गांनी साधनेचा दुरुपयोग करून, म्हणजे विचलित मन झालं की जे शरीर आहे त्या शरीराद्वारे या चारही साधनेचा, कर्म, उपासना, योग आणि ज्ञान मार्गादी साधनेचा दुरुपयोग करून नको तिथं तीर्थ म्हणून जाईल, नको त्या व्रतवैकल्यांच्या साधना करतील, नको ते ध्यान समाधी लावतील, नको त्या कल्पित साधना करतील, नको त्या ज्ञानाला भ्रामक ज्ञानाच्या मागे जातील, नको ते मनमानंदीकृत मनोराज्य बहुविधी करे कर्म कुकर्म में लाग, बहुत अध्यास कमाए के त्रिविध ताप में पाग. अनेक प्रकारचे अध्यास जमा करून कर्म कुकर्मामध्ये आसक्त होऊन नाना प्रकारचे जळाध्यास देहाध्यास जमा करून त्रिविध तापामध्ये त्रस्त होऊन जीवन जगतील. आणि मग हा जीव मन के चलाय तन चले अशा जीवन पद्धतीमुळे काय होईल, जाते सर्वच जाय, जळाध्यासी बनून आपलं सर्वस्व गमावून बसेल आणि याचं भानही मनवशी जीवांना एका क्षणालाही राहणार नाही.
का तर जाते सर्वच जाय, ज्या जगण्याच्या पद्धतीमुळे, ज्या स्वार्थभावनेमुळे, ज्या विषयरसामुळे स्वार्थांध बनलेलं जे मन आहे, त्या मनाच्या हाती या जीवांनी आपल्या स्वरूपांच्या ज्ञानाचा विचार न करता शरीराचं संचालन दिलं की ते शरीराचं संचालन करणारं मनवशी जीव मन, या जीवाचं जे सर्वस्व जे आहे ते पार नष्ट करतात. सर्वस्व काय आहे? सत्यविचारशील दया धीरज आणि विवेक वैराग्य गुरुभक्ती या अष्टमहासद्गुणापासून दूर जात असतात, ज्या ते सर्वस्व जे आहे. कबीर साहेब म्हणतात, ज्यावेळेस सत्य गुण जो आहे, या सत्यामध्ये कामना आली की जीव अनिहिताचे मार्गांनी मनाचे शमन न होता सदोदित अशांत राहतो. विचारामध्ये क्रोध आला की अनहिताच्या मार्गांनी इंद्रियाचे दमन न होता स्वैराचारी होतो. शीलामध्ये लोभ आला की अनहिताच्या मार्गाने जीवन जगून तितिक्षा नष्ट होत असते, तेव्हा जीवाला अस्थिरता प्राप्त होते. दयेमध्ये मोह आला की जीव अनहिताच्याच मार्गांनी उपरती नष्ट होते, तेव्हा जीवाला चंचलता प्राप्त होते. आणि धीरज म्हणजे धैर्यामध्ये मदमत्सर आला की श्रद्धा समाधान नष्ट होते, तेव्हा जीवाजवळ अधीरता प्राप्त होते. ज्याते सर्वस जाय म्हणजे काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे षड्विकार सत्यविचारशील दया धीरज मध्ये आले की मग मनाचं शमन न होता जीव अशांत होतो, इंद्रियाचं दमन न होता स्वैराचारी होतो, तितिक्षा नष्ट होऊन अस्थिरता प्राप्त होते, उपरती नष्ट होऊन चंचलता प्राप्त होते आणि श्रद्धा समाधान नष्ट होऊन अधीरता जीवाजवळ येते. अशी अशांतता, स्वैराचारिता, अस्थिरता, चंचलता आणि अधीरता प्राप्त होण्यासाठी हे जे मन आहे ते मन नेहमी आपल्या विषयामध्ये रत राहते, रमतो. मनस्वार्थी आपरस विषय लहर फराय, मन के चलाए तन चले जाते सर्वस जाय. सत्य विचारशील दया धीरज या सर्वस्वाचा नाश होते आणि जीवन अशांत, स्वैराचारी, अस्थिरता, चंचलता, अधीरता प्राप्त करून जीवन पद्धती हा जीव मनाच्या अधीन होऊन आयुष्यभर करत असतो. त्यामुळे होते काय की कामनेमुळे भक्तीचा, क्रोधामुळे ज्ञानाचा, लोभामुळे वैराग्याचा आणि मोहामुळे बोधाचा बिघाड होऊन जीव पथभ्रष्ट होत असतो. मन फंदा फेकत फिरे, लागी विषय बाजार, निरखी परखी बची बची चलो, भरम जाल बरियार. कबीर साहेब म्हणतात, अशा या स्वार्थी आणि विषयांध जे मन आहे ते मन फंदा फेकत फिरे. फंदा म्हणजे बंधन. मन सुखाध्यासाच्या बंधनांचा विस्तार करीत आहे आणि बाहेर पंचविषयांचा बाजार आहे, लागी विषय बाजार.
या बाजारामध्ये हा मनवशी जीव असावध आहे, अशांत आहे. तर साहेब म्हणतात, निरखी परखी बची बची चलो. या पंचविषयांच्या बाजारामध्ये जीवांनी, विवेकांनी हित अहिताचं परीक्षण करून खूप सावध राहून मनामागं न जाता पारक बोधांनी दृढ वैराग्य धारण करून तन व मन स्ववश करून स्वकल्याणापासून दूर जाणार नाही असे मार्गक्रमण केले पाहिजे. कारण निरखी परखी बची बची चलो, भ्रमजाल बरियार. बरियार म्हणजे बलवान. हा भ्रमजाल बलवान आहे. नका जाऊ मनामागे, मोठमोठ्या झाले धगे. अशा प्रकारे कबीर साहेब म्हणतात, हे जे मन आहे याद्वारे संचालन करताना खबरदारी घेऊन आपण सावध झालो पाहिजे. शरीर हा एक रथ आहे. 10 इंद्रिये त्या रथाचे घोडे आहेत. जीव योद्धा आहेत. मन सारथी आहेत. सारथी म्हणजे रथ चालवणारा हे मन आहेत. आणि या रथावर, शरीररूपी रथावर, विषयी स्वार्थी मनाद्वारे स्थूल सूक्ष्म विषयांचा झेंडा फडकत आहे. इच्छा वासनारूप हवेमध्ये हा झेंडा उडत आहे. आपल्या विषयांच्या रसाचे, आपला जो विषयांचा रस आहे कोणाचा, मनाचा, त्या रसांच्या नशेमध्ये या 10 इंद्रियरूपी घोड्यांना मनवशी जीव हाकलीत आहे. आणि हे दशेंद्रिय नावाचे घोडे उन्मत्त होऊन संसारामध्ये जिकडे तिकडे भरधाव धावत आहेत. त्यामुळे या मनाचा तोल गेल्यामुळं, स्वार्थांध झाल्यामुळं जीवन जगताना या जीवाचा सर्वनाश होत आहेत. म्हणजे कल्याणापासून दूर जात आहेत. म्हणून कबीर साहेब साधकांनी मनामागे न जाता पारगबोध दृढ करून, वैराग्य धारण करून, तन्मन आपल्या स्ववश करून कल्याण मार्गापासून दूर जाणार नाही असे मार्गक्रमण स्वतःचे हित होईल असेच मार्गक्रमण करून क्षण वेचले पाहिजे. नका जाऊ मनामागे, मोठमोठ्या झाले दगे. तर अशा प्रकारे प्रत्येक जीवांनी, सारग्राही जीवांनी मनावर भरोसा न ठेवता मनस्वार्थी आपरस विषय लहर फराय, मनके चलाय तंचले जाते सर्वज्जाय. जोपर्यंत आपण मनाच्या अधीन होतो, आपला स्वरूप ज्ञानाचा विचार न करता गाफील राहून, भ्रमिष्ट बुद्धी करून मनवशी होतो, मनाधीन होतो, तेव्हा हा जीव मनके चलाय तंचले, भ्रमिष्ट, स्वार्थी आणि विषयांद मनामागे जाऊन हा जीव आपलं सर्वस्व गमावून बसतो. म्हणजे या जीवांच्या जे कल्याण मार्गाला पूरक असणारे जे सद्गुण आहेत, सत्य, विचारशील, दया, धीरज आणि विवेक, वैराग्य, गुरुभक्ती, या सद्गुणांचा
सद्गुणापासून दूर जात असतो. दूर जायचे कारण सांगितलेच. तामसी, राजसी आणि सात्विकी मन, त्रिगुणात्मक मन जे आहेत, हे मन विवेक, वैराग्य आणि गुरुभक्ती या जीवनामध्ये होणार नाही असं काम करतो. जीवाला पथभ्रष्ट करतो, कल्याणाच्या मार्गापासून दूर दूर नेतो. म्हणून प्रत्येक सज्जनांनी सतर्क राहून विषयी स्वार्थी मनापासून सावध राहून आपल्या स्वरूप ज्ञानांनी हा शरीररूपी रथ दशेंद्रियावर नियंत्रण ठेवून हाकत जीवन पद्धती आखली पाहिजे. वेळ काळ नाही कवनाचे हाती, न कळे ही गती भविष्याची. एक क्षणही आपल्या हातात नाही. तेव्हा प्रत्येक साराग्राही जिज्ञासू जीवांनी अशा स्वार्थांध, भ्रामक व गाफील मनाच्या आहारी न जाता पंचविषयाच्या बाजारामध्ये असावधगिरी बाळगून जीवन जगू नये. आपले हित होईल यासाठी सत्यविचारादी गुणधर्मांचा विचार करून, त्या गुणधर्माचा स्वीकार करून त्याच गुणधर्मांनी शरीररूपी रथ चालवला पाहिजे, की ज्या रथामध्ये हा जो जीव आहे त्या जीवाला आपलं स्वतःचं कल्याण साधता येईल याचा मनोमन विचार केला पाहिजे. यासाठी पूर्ण जीवन हितेच्छुक साधकांनी मनाला वश न होता, मनाधीन न होता, स्वाधीन म्हणजे ज्ञानाधीन होऊन आपल्या निजस्वरूपांच्या ज्ञानांनी या कल्याण मार्गामध्ये असणारं शरीर नावाचं जे साधन आहेत, स्थूल शरीर आणि सूक्ष्म मन, या साधनाद्वारे कल्याणाचाच मार्ग प्रत्येक क्षणाला अवलंबला पाहिजे. बाकी सर्व जे मार्ग आहेत ते मार्ग बंद केले पाहिजे. मनाचं जे संचालन आहे ते ज्ञानाधीन होऊन जीवानी केलं पाहिजे. मनाधीन होऊन जोपर्यंत जीव संचालन करतील तोपर्यंत या जीवाला कधीही शांत राहता येणार नाही, स्थिर जीवन जगता येणार नाही, चंचलतेपासून दूर होणार नाही, अधीरतेपासून सुटका होणार नाही वगैरे हितोच्छुक जीवांनी आपल्या जीवन मार्गामध्ये पूर्ण खबरदारी घेऊन या साधनांचा वापर कल्याणासाठीच सावध राहून उचित क्षण गाठून केला पाहिजे. हाच उद्देश या 239 सखे नंबर मध्ये सद्गुरू श्री कबीर साहेबांना आपणाला संकेत द्यायचा आहे, संकेत देत आहेत. या संकेतांचा आपण आपल्या स्वतःच्या हितासाठी पुरेपूर वापर करणं महत्त्वाचं आहे असं कबीर साहेबांनी आपणाला आवर्जून सांगितलं आहे. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.